डे एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स या आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार 18 महिन्याच्या डीएची भेट। बजेटमध्ये विधेयक मंजूर अशी बातमी पुढे येत आहे। त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत। तेव्हा मित्रांनो, सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गेल्या 18 महिन्यापासून प्रलंबित आहे। मात्र थकीत महागाई भत्त्याबाबत नुकतेच एक नवीन अपडेट समोर आले आहे। कर्मचारी दीर्घकाळ काळापासून त्यांच्या थकबाकीच्या भत्त्याच्या प्रतीक्षेत आहे। केंद्र सरकार लवकरच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना हा भत्ता देणार आहे। हा महागाई भत्ता जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत आहे। कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना लवकरच थकीत महागाई भत्ता मिळू शकेल। मित्रांनो, देशातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता गेल्या 18 महिन्यापासून प्रलंबित आहे। हा महागाई भत्ता मिळावा यासाठी भारतीय ह्युमॅनिटी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांनी सांगितले आहे की महामारीच्या काळात सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त लोकांचा भत्ता बंद करण्यात आला होता, जे आता परत केले पाहिजे। डीए थकबाकीबाबत मोठे अपडेट। मित्रांनो, प्रस्तावात असे लिहिले आहे की 25 जानेवारी रोजी केंद्र सरकारने कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत विचारविनिमय केला आहे। यामुळे महामारीच्या काळात आर्थिक तणावामुळे महागाई भत्ता आणि महागाई सवलत देणे बंद करण्यात आले आहे। परंतु आपणास विनंती आहे की हा महागाई भत्ता लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना द्यावा। मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे। मित्रांनो, मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठवलेल्या प्रस्तावात असे लिहिले आहे की मला या आव्हानात्मक काळात सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करायचे आहे। या सर्वांचे अतूट समर्पण आणि कठोर परिश्रम अत्यावश्यक सेवांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यात आणि देशाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले। यानंतर त्यांनी लिहिले की कोविड दरम्यान रोखलेल्या महागाई भत्त्याचे 3 हप्ते येत्या अर्थसंकल्पात जाहीर करावेत। यासाठी मी तुम्हाला विनंती करतो। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।